नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे मार्केट, अर्थात बाजार. आता बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भाजी मंडई किंवा एखादं दुकान येतं. पण अर्थशास्त्रामध्ये याचा अर्थ खूप मोठा आहे. आपण रोज जे काही विकत घेतो त्या प्रत्येक गोष्टीमागे एका विशिष्ट प्रकारचा बाजार असतो. चला तर मग हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी असा विचार केलाय की आपण दुकानात गेलो तर साबणाचे 100 ब्रँड्स दिसतात, पण मोबाईलचे सिम कार्ड देणाऱ्या कंपन्या मात्र मोजून 4-5च. असं का बरं? विचित्र आहे ना? पण याचं उत्तर दडलंय बाजाराच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये. आणि आज आपण नेमकं तेच उत्तर शोधणार आहोत. जेव्हा आपण बाजार हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला एक जागा, एक ठिकाण आठवतं. पण अर्थशास्त्रात मार्केट म्हणजे फक्त जागा नाहीये. ती एक सिस्टम आहे, एक जाळं आहे, जिथे विकणारे आणि घेणारे एकमेकांच्या संपर्कात येतात. मग ते ऑनलाईन असो किंवा प्रत्यक्ष. म्हणजे Amazon किंवा फ्लिपकार्ट हे सुद्धा एक बाजारच आहेत. ओके, तर बाजाराचे जे मुख्य प्रकार आहेत, जे स्पर्धेवर आधारित आहेत, तिकडे जाण्याआधी आपण 2 अगदी सोपे प्रकार बघूया. स्थळ आणि काळानुसार बाजाराचं वर्गीकरण कसं होतं ते. हे बघा, अगदी सोपं आहे. जागेनुसार बाजार स्थानिक असू शकतो, जसं आपल्या गावचा आठवडी बाजार, राष्ट्रीय असू शकतो किंवा आंतरराष्ट्रीय असू शकतो. आणि वेळेनुसार तो अगदी कमी वेळाचा असू शकतो किंवा खूप जास्त काळाचा. पण खरं सांगायचं तर हे फक्त बेसिक वर्गीकरण आहे. खरी गंमत आहे स्पर्धेनुसार केलेल्या वर्गीकरणात. चला आता तिकडेच वळूया. तर आता आपण येतोय आपल्या आजच्या चर्चेच्या मुख्य भागाकडे. बाजाराचा प्रकार ठरवणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा. हो, कॉम्पिटिशन. कारण बाजारात किती स्पर्धा आहे या एका गोष्टीवर विक्रेते कसे वागतील, किमती कशा ठरतील, हे सगळं अवलंबून असतं. आता हे समजून घ्या, बाजाराचे प्रकार म्हणजे एक प्रकारचा स्पेक्ट्रम आहे. एका टोकाला आहे एक आयडियल जग, एक काल्पनिक परफेक्ट बाजार. आणि दुसऱ्या टोकाला आहे आपलं खरं जग, जिथे सगळं काही गुंतागुंतीचं आहे, अपूर्ण आहे. आपण याच 2 टोकांमधला प्रवास करणार आहोत. चला सुरुवात करूया त्या काल्पनिक जगापासून. याला म्हणतात पूर्ण स्पर्धा किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन. आता तुम्ही म्हणाल, जे अस्तित्वातच नाही ते शिकायचं कशाला? कारण हे एक बेंचमार्क आहे. याच्या तुलनेतच आपल्याला बाकीचे म्हणजे खऱ्या जगातले बाजार कसे चालतात हे जास्त चांगलं समजतं. जरा विचार करा, एक असा बाजार आहे जिथे विकणारे आणि घेणारे अक्षरशः असंख्य आहेत. इतके की कुणी एकटा येऊन भाव पाडू किंवा वाढवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळेजण अगदी सेम टू सेम वस्तू विकतायत. म्हणजे एका साबणाला दुसऱ्यापासून वेगळं ओळखता येणार नाही. कुणालाही धंदा सुरू करण्याची किंवा बंद करण्याची पूर्ण मोकळीक आहे. अशा परिस्थितीत विक्रेत्याला स्वतःची किंमत ठरवताच येत नाही. मार्केट जे ठरवेल ती किंमत त्याला स्वीकारावीच लागते. म्हणूनच त्याला प्राइस टेकर्स म्हणतात. ओके, तर हे झालं एका टोकाचं चित्र. आता आपण उडी मारूया थेट दुसऱ्या टोकावर. याला म्हणतात मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली. नावावरूनच कळतंय, इथे फक्त एकाची सत्ता चालते. मक्तेदारी म्हणजे काय? तर बाजारात विक्रेता फक्त एकच, आणि तो जी वस्तू विकतोय तिला जवळचा पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन कंपन्यांना त्या बाजारात येणं जवळजवळ अशक्य असतं. याचा परिणाम काय? तर तो एकटा विक्रेता अक्षरशः राजा असतो. तो स्वतः किमतीवर नियंत्रण ठेवतो, किंबहुना तोच किंमत ठरवतो. म्हणूनच त्याला प्राइस मेकर म्हणतात. बघा, फरक किती स्पष्ट आहे, नाही का? पूर्ण स्पर्धेत अनेक विक्रेते, सारख्या वस्तू आणि विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. या उलट मक्तेदारीत एकच विक्रेता, एक युनिक उत्पादन आणि तो विक्रेता किंमत ठरवणारा असतो. अगदी 180 डिग्री विरुद्ध. पण आता असं वाटेल की हे दोन्ही प्रकार आपल्या रोजच्या जीवनात दिसत नाहीत. आणि ते खरंय, कारण आपलं खरं जग ह्या 2 टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे. आणि त्यालाच म्हणतात अपूर्ण स्पर्धा. आपण जे काही विकत घेतो ते बहुतेक करून याच प्रकारच्या बाजारातून येतं. आता आठवा आपला पहिला प्रश्न, मोबाईल कंपन्या मोजक्याच का आहेत? याचं उत्तर आहे अल्पाधिकार किंवा ओलिगोपोली. नावाप्रमाणेच अल्प म्हणजे थोडे. इथे काही मोजक्याच पण बलाढ्य कंपन्या संपूर्ण मार्केटवर राज्य करतात, जसं की मोबाईल सेवा किंवा सिमेंट कंपन्या. या बाजारात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते. या कंपन्या एकमेकांवर प्रचंड अवलंबून असतात. विचार करा, एका मोबाईल कंपनीने आपला डेटा प्लॅन स्वस्त केला तर काय होईल? बरोबर, दुसऱ्या कंपन्यांना सुद्धा आपले दर कमी करावे लागतील, नाहीतर त्यांचे ग्राहक तुटतील.
म्हणूनच यांच्यात सतत जाहिरातबाजीची लढाई सुरू असते. आपल्याला सतत यांच्या जाहिराती दिसतात. ओके, मोबाईल कंपन्यांचं तर कळालं, पण मग साबणाचं काय? त्याचे इतके ब्रँड्स का? तर याचं उत्तर मिळतं चौथ्या प्रकारात, मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. नाव जरा विचित्र आहे नाही का? कारण यात मक्तेदारी आणि स्पर्धा या दोन्हीचे थोडे थोडे गुण आहेत. या बाजाराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे वस्तुभेद, म्हणजे प्रॉडक्ट डिफरन्सिएशन. हे बघा, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू या सगळ्यांचं मूळ काम एकच आहे. पण प्रत्येक कंपनी काय करते? पॅकेजिंग वेगळं, सुगंध वेगळा, जाहिरात वेगळी, आणि यातून ते आपल्याला पटवून देतात की त्यांचं उत्पादन इतरांपेक्षा कसं तरी वेगळं आणि चांगलं आहे, भलेही आतमध्ये वस्तू जवळजवळ सारखीच असेल. तर या प्रकारच्या बाजारात विक्रेते भरपूर असतात आणि प्रत्येकाची धडपड असते की आपलं उत्पादन ग्राहकांच्या डोक्यात फिट बसावं. यासाठी जाहिरात, ब्रँडिंग, पॅकेजिंग यावर प्रचंड पैसा खर्च केला जातो. अर्थशास्त्रात यालाच विक्री खर्च किंवा सेलिंग कॉस्ट्स असं म्हणतात. आणि हा खर्च शेवटी आपल्याकडूनच वसूल केला जातो. बरं, आता हे सगळं आपण पाहिलं. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार वगैरे वगैरे. पण या सगळ्या माहितीचा आपल्याला काय उपयोग? हे महत्त्वाचं का आहे? कारण या प्रत्येक गोष्टीचा थेट परिणाम आपल्या बजेटवर आणि आपल्या निवडीच्या स्वातंत्र्यावर होत असतो. हे बघा, अगदी सोपं आहे. बाजाराचा प्रकार ठरवतो की आपण एखाद्या वस्तूसाठी किती किंमत मोजतो. आपल्याला किती पर्याय उपलब्ध आहेत, म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य किती आहे, आणि आपल्याला किती जाहिरातींचा मारा सहन करावा लागतो. मक्तेदारी असेल तर पर्याय कमी आणि किंमत जास्त असू शकते, आणि जर मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, जशी साबणाची, तर पर्याय खूप मिळतात, पण जाहिरातबाजीचा खर्चही वस्तूच्या किमतीत जोडलेला असतो. तर मग आता जाता जाता एक छोटासा विचार. आपण रोज वापरतो त्या वस्तू, म्हणजे आपलं मीठ, दूध, आपण चालवतो ती गाडी किंवा हातात असलेला मोबाईल. जरा विचार करा, या वस्तू कोणत्या प्रकारच्या बाजारातून आपल्यापर्यंत पोहोचतात. एकदा का हा विचार करायला लागलात की अर्थशास्त्र किती सोपं आणि आपल्या आयुष्याशी जोडलेलं आहे हे लगेच लक्षात येईल.